श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 19. नावाड्यांची त्रिस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. या अध्यायाचे नित्य पठन अथवा श्रवण केल्यास साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. चला तर अशा मंगलाध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, हे योगीश्वर, तुमचा जय जयकार असो. तुम्ही भक्तांना भवसागरातून तारून नेणारे आहात. मी अज्ञानरूपी काळोख्या रात्री मदोन्मत्त होऊन झोपलो होतो. तुम्ही मला गुरुचरित्ररूपी अमृत पाजून निज कृपेने ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशात जागृती आणलीत. आता पुढील कथा सांगा. सिद्ध म्हणाले, कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वरांच्या निकट असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी वास्तव्य केले होते. तेव्हा नामधारक म्हणाले, महाराज, पवित्र मानण्यात आलेले अश्वत्थादी अनेक वृक्ष आहेत, तरीही श्री गुरूंची औदुंबरावरच का प्रीती होती? सिद्ध म्हणाले, पूर्वी नृसिंह अवतारात भगवान विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपांचे पोट फाडून त्यांचा वध केला. त्या दैत्यराजांच्या पोटात कालकूट विष असल्यामुळे त्यांच्या हातांच्या बोटांची व नखांची आग होऊ लागली. त्यावर उपचार म्हणून लक्ष्मीने औदुंबराची फळे आणली. नृसिंहांनी त्या फळांमध्ये आपली नखे रोवली. तेव्हा कुठे तो दाह शमला आणि त्या योगे त्यांचा अनिवार क्रोधही कमी झाला. शांत झाल्यावर नृसिंह व लक्ष्मी यांनी औदुंबर वृक्षाला प्रसन्न मुद्रेने वर दिला. ती दोघे म्हणाली, औदुंबरा, तुला नेहमी फळे येतील. लोक तुला कल्पवृक्ष म्हणतील. जे तुला पूज्य मानून तुझी भावभक्तीने सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या सेवेने अपत्यहीन स्त्रीला अपत्य होईल आणि गरिबांचे दैन्य जाईल. नदीकाठी तुझ्या छायेत स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्य लाभेल. तुझ्या छायेत बसून जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझी सेवा करणारा व्याधीमुक्त होऊन आरोग्य संपन्न होईल. त्याचे ब्रह्महत्यादी महादोष नष्ट होतील. त्याच्या सर्व कल्पना फलद्रूप होतील. मी देवी लक्ष्मीसहित तुझ्या सन्निध्य नित्य वास करीन. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये, शांती राहावी म्हणून ते औदुंबराखाली वास करत असत. श्री गुरु नरसिंह सरस्वती औदुंबराचे महात्म्य जाणून होते, म्हणूनच त्यांना त्याची आवड होती. असो, अमरेश्वरा सन्निध 64 योगिनी वास करत असत, हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. या योगिनी रोज मध्यान्ह समयी स्त्री रूपाने श्री गुरूंपाशी येऊन त्यांना वंदन करत असत व त्यांना आदराने आपल्या स्थानी नेत असत. तिथे त्यांची षोडोपचारे पूजा करून त्यांना प्रेमाने भोजन देत असत. त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी येत असत. एके दिवशी एका ब्राह्मणांच्या मनात त्यांच्याविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली. ते विचार करू लागले, हे यती या अरण्यात एकांतात राहतात आणि भिक्षेसाठी गावातही येताना दिसत नाहीत. मग हे उदरनिर्वाह कसा करतात? इतर वेळी काय करतात? हे जाणून घेण्याकरिता त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एखादा मनुष्य नेमला पाहिजे. मग त्या दिवशी श्री गुरूंवर लक्ष ठेवण्यासाठी ते स्वतः संगमावर गेले. त्यावेळी त्यांना श्री गुरूंचे इतके भयंकर रूप दिसले की भयभीत होऊन ते पळूनच गेले. त्याच दिवशी मध्यान्ह समयी एक नावाडी आपल्या शेताचे राखण करत असताना त्यांनी एक अभिनव दृश्य पाहिले. 64 योगिनी नेहमीप्रमाणे श्री गुरूंच्या दर्शनासाठी आल्या आणि त्यांना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्यावेळी प्रवाह दुभंगला आणि त्या सर्वांनी आत प्रवेश करताच पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु प्रवाहातून एकटेच बाहेर आले आणि औदुंबरापाशी गेले. ते पाहून त्या नावाड्यांना मोठे नवल वाटले. ते स्वतःशीच म्हणाले, हे यतीश्वर कोणीतरी अवतारी महात्मा असले पाहिजेत, म्हणूनच या देवकन्या यांची पूजा करतात. मग त्यांच्याही मनात श्री गुरूंविषयी जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. दुसऱ्या दिवशी मध्यान्ही 64 योगिनी श्री गुरूंच्या दर्शनास आल्या होत्या. त्यांनी श्री गुरूंना ओवाळले, वंदन केले आणि त्यांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात प्रवेशल्या. तेव्हा ते नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरले. दुभंगलेला जलप्रवाह पूर्ववत झाला आणि काय आश्चर्य, नावाड्यांना तिथे देवराज इंद्राच्या अमरावतीसारखे अतिशय मनोहर असे नगर दिसले. वर्णनातीत अशा त्या
नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्री गुरूंचे आगमन होताच तेथील सर्व लोक आरती घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना एका दिव्य मंदिरात नेले. तिथे रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची षोडोपचारे पूजा केली. त्यांना षडसयुक्त पक्वानांचे भोजन दिले. तेवढ्यात श्री गुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही इथे का आलात? तेव्हा ते त्यांच्या सन्मुख गेले आणि हात जोडून विनम्रतेने म्हणाले, स्वामी, मी सहज भावाने तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात अमरेश्वर आहात. तुम्हीच दत्तात्रय गुरुमूर्ती आहात आणि आमच्यासारख्या पददलितांचा उद्धार करण्यासाठीच या भूमीवर अवतरले आहात. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुमची माझ्यावर कृपादृष्टी राहो हीच तुमच्या पावनचरणी माझी प्रार्थना आहे. ती स्तुती ऐकून कोमल हृदयी श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना वरदान दिले. म्हणाले, आता तुमचे दैन्य गेले असे समजा. तुम्ही जी जी इच्छा कराल ती पूर्ण होईल. तुम्ही भाग्यवश इथे आलात, येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिलात, पण याची कुठेही वाच्यता करू नका. याचा गौप्यस्फोट केलात तुम्हाला मृत्यू येईल. ते ऐकून नावाडी म्हणाले, स्वामी, तुम्ही निज कृपेने मला इथे येऊ दिलेत, हे सर्व अलौकिक दाखवलेत, म्हणून आजपासून तुम्हीच माझे मालक आहात आणि मी कधीही तुमच्या आज्ञेबाहेर जाणार नाही. ते ऐकून श्री गुरूंना मोठे समाधान वाटले. त्यांना समवेत घेऊन ते संगमावर औदुंबरापाशी आले. त्यांचा निरोप घेऊन तेही आपल्या शेताकडे निघाले. मार्गाने जात असताना त्यांना गुप्तधन सापडले. त्या धनाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. अशा प्रकारे त्यांना श्री गुरूंच्या आशीर्वचनाची तत्काळ प्रचिती आली. त्यांची मुले बाळे सुखी झाली. नावाड्यांची श्री गुरूंच्या चरणी निष्ठा जडली, ती कायमचीच. ते आणि त्यांच्या पत्नी श्री गुरूंची अखंड सेवा करू लागली. काही काळ लोटला. माघ मासात पौर्णिमाच्या दिवशी ते नावाडी नित्याप्रमाणे श्री गुरूंच्या सेवेत रममान झाले होते. ते सहज म्हणाले, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे खूपच पुण्यफलप्रद मानले जाते. काशीचे महात्म्यही खूप थोर आहे असे म्हणतात. मी अडाणी आहे, ज्ञातिहीन आहे. ही पुण्यक्षेत्रे मला कशी पाहता येणार? मला तिथे कोण नेणार? ते ऐकून श्री गुरूंना त्यांचा कळवळा आला. ते म्हणाले, हे सद्भक्त, कृष्णा पंचगंगांचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे आणि अमरेश्वरांचे वास्तव्य असलेले हे नगर दुसरे काशी क्षेत्रच आहे. कोल्हापुराला दक्षिण गया म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी, म्हणजेच तोच पुण्यलाभ होतो. पण तुम्हाला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहायची आहेत ना? मग चला माझ्याबरोबर. ती सकाळची वेळ होती. श्री गुरु व्याघ्र चर्मावर बसले होते. त्यांनी नावाड्यांना मागे बसण्यास सांगितले व म्हणाले, मला नीट घट्ट धरून बसा. ते तसे बसताच श्री गुरूंनी आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्यांना क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशी क्षेत्री आले. तिथे गंगेत स्नान करून विश्वेश्वरांचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून सूर्यास्ताच्या सुमारास ते मुक्कामी परत आले. त्या नावाड्यांचे भाग्य खूप थोर. त्यांना गुरुकृपेचा प्रसाद लाभला. एका दिवसात 3 पुण्यक्षेत्रांच्या यात्रा घडल्या. औदुंबर स्थळी श्री गुरूंची कीर्ती पसरली तेव्हा त्यांनी अन्यत्र जाण्याचे ठरवले. अमरेश्वरांचा निरोप घेऊन ते निघाले तेव्हा 64 योगिनांना अतिशय दुःख झाले. त्या म्हणाल्या, स्वामी, आम्हाला टाकून कुठे जाता? आमचे दर्शन सुख हिरावून घेऊ नका. तुम्ही भक्तवत्सल आहात, आमच्यावर कृपा करा. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, योगिनींनो, मी पूर्वेकडे जाणार आहे, तथापि लौकिकार्थ इथून जात असलो तरी सूक्ष्म रूपाने निरंतर इथेच राहणार आहे. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. त्यामध्ये मी देवी अन्नपूर्णांना ठेवून जात आहे. तुम्ही इथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. भाविक लोक इथे येतील. ते आमच्या पादुकांची व या औदुंबरांची व तुमची पूजा करतील. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. इथे येणाऱ्या माझ्या भक्तांना तुम्ही सहाय्य करा. इथे असलेल्या अन्नपूर्णा देवींची नित्य आराधना केल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतील. इथे पापविनाशी तीर्थ, काम्य तीर्थ आणि सिद्धवरद तीर्थ आहे.
त्या तीर्थांमध्ये 7 वेळा स्नान केल्याने ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. एखादी संततहीन स्त्री 60 वर्षांची असली तरी तिलाही शतायुष्य पुत्र होतील. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणी काळी इथे स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सालंकृत सहस्र कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल. इथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभेल. इथे औदुंबराखाली जप किंवा होम केल्याने कोटीपट फळ लाभेल. एकादश रुद्रजप व मानसपूजा केल्याने अतिरुद्र केल्याचे फळ मिळेल. औदुंबराला मंद गतीने प्रदक्षिणा घातल्यास प्रत्येक पावलागणिक वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य मिळेल. लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोगाचे निवारण होऊन देहकांती उजळेल. प्रदक्षिणा घालणाऱ्याने 2-4 प्रदक्षिणा घातल्यावर नमस्कार करावा. श्री गुरूंनी 64 योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले. मग त्यांचा निरोप घेऊन ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 19 समाप्त होत आहे. धन्यवाद.